Chapter number 9, Discount and Commission. Discount. So, mark price. Each item to be sold has a price tag on it. The price on the tag is called the mark price on that item. मराठीत त्याला छापील किंमत असं म्हणतात. Selling price. The price on an item at which it is actually sold by the shopkeeper is called the selling price of that item. सेलिंग प्राइस याचा अर्थ विक्री. दुकानदार छापील किंमतीपेक्षा कमी करून ती वस्तू त्या किमतीला विकतो त्याला सेलिंग प्राइस असं म्हणतात. डिस्काउंट. इन ऑर्डर टू द इन्क्रीज द सेल ऑफ an item, the shopkeeper sells some items at the reduced price than it is marked price. This reduced price is called as discount. दुकानदार काय करतो, त्या वस्तूवर जी किंमत छापलेली असते ती काय करतो, कमी करतो आणि मग त्या वस्तूची विक्री करतो, त्याला डिस्काउंट असं म्हणतात. डिस्काउंट कसा मिळतो, मग मार्क प्राइसमधनं सेलिंग प्राइस जर मायनस केली तर त्याला डिस्काउंट असं म्हणतात. सेलिंग प्राइस का मार्क प्राइसमधनं डिस्काउंट मायनस केला तर ती सेलिंग प्राइस असते. मग डिस्काउंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. मार्क प्राइस इंटू डिस्काउंट पर्सेंट अपॉन 100. प्रॅक्टिस सेट 9.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. इफ मार्क प्राइस इज इक्वल टू 1700 रुपीज, सेलिंग प्राइस दिलेले 1540 रुपीज, देन फाइंड द डिस्काउंट. डिस्काउंट फाइंड करायचं आहे. आपण आत्ताच फॉर्म्युला शिकलो होतो डिस्काउंटचा. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क प्राइस किती होती, 1700. सेलिंग प्राइस किती, 1540. याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर काय मिळणार आहे, 160. म्हणजे देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू किती मिळालं डिस्काउंट, मग 160 रुपीज. किती मिळाला, 160 रुपीज. सेकंड एक्झाम्पल. द मार्क प्राइस इज 990 रुपी अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेला आहे इज 10. देन फाइंड द सेलिंग प्राइस. आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो बघा. डिस्काउंट पर्सेंट आपल्याला सेलिंग प्राइस काढायची ना, मग आधी बघा कसं काढता येईल. डिस्काउंट काढून घेऊन मग डिस्काउंट पर्सेंट अपॉन 100 इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. मार्क प्राइस काय होता, डिस्काउंट पर्सेंट. देअरफॉर 10 अपॉन 100, 10% डिस्काउंट होता. डिस्काउंट पर्सेंट किती होता, 10 होता. आपल्याला डिस्काउंट काढायचं आहे. मार्क प्राइस किती होती, 990. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. डिस्काउंट इंटू 100 इज इक्वल टू 10 इंटू 990. आपल्याला डिस्काउंट फाइंड करायचे ना. 100चं काय करायचं, आपण साईड चेंज करायची. तर न्यूमरेटरला काय कुठे जाईल, तो डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच काय मिळेल, 10 इंटू 990 डिवायडेड बाय 100. 0 0 गेला. काय मिळालं रे, डिस्काउंट किती मिळाला, 99 रुपीज. किती मिळाला, 99 रुपीज. काय मिळाला, डिस्काउंट मिळाला. पण आपल्याला काय काढायचं आहे, सेलिंग प्राइस काढायची. काय पाहिजे आपल्याला, सेलिंग प्राइस फाइंड करायचे. मग सेलिंग प्राइससाठी आपल्याला फॉर्म्युला होता मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस किती होती, मग 990. डिस्काउंट आपल्याला 99 रुपीज मिळाला. तो याच्यातनं मायनस करतो. काय असेल मग सेलिंग प्राइस,
891 रुपीज. काय असेल? 891 रुपीज. अशा पद्धतीने उदाहरण या ठिकाणी आपलं संपलं. इफ सेलिंग प्राइस इज 990 रुपये, डिस्काउंट इज 20%, then find the mark price. Mark price, suppose mark price is 100, then selling price is 100, 20% डिस्काउंट्स. मग 100 मधनं 20 मायनस केलं तर आपल्याला ती वस्तू केवढी, त्याची सेलिंग प्राइस काय असेल? 80 असेल. नाउ लेट ॲक्च्युअल मार्क प्राइस is X when selling price is equal to 900 rupees, is equal to 900 rupees. Therefore 18/100, 100 रुपयाची वस्तू 20% डिस्काउंट म्हणजे कितीला मिळेल? 80ला मिळेल. तर आपल्याला मार्क प्राइस आपण एक्स मानलेली आणि सेलिंग प्राइस किती? 900 आहे. याचं काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. एक्स इज इक्वल टू 900 इंटू 100 डिवायडेड बाय 80, डिवायडेड बाय 80. 0 कॅन्सल, 8ने याला करा. इथे 9000 मिळतील, त्याला 8ने डिवाइड करा. किंवा असं पण करू शकतात, सोपं सोपं. इथं काय मिळेल? 900ला 8ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल? ते 112 दशस्थळांतर 5 हे मिळेल. हा 10 तसाच ठेवतो. पुन्हा 10 याला गुणून घेतलं तर म्हणजेच काय मिळेल? 1125. कशाची किंमत मिळाली? एक्सची किंमत मिळेल. एक्स कशासाठी मानलं होतं आपण? मार्क प्राइससाठी. म्हणून देअरफॉर mark price is equal to 1125 rupees. John sold books worth rupees 4,500 for a publisher. For this he received 15% commission. Compare the following activity to find the total commission. जॉनला आता किती कमिशन मिळाले बघा. सेलिंग प्राइस किती बुकची? सेलिंग प्राइस of books 4,500 rupees. Commission obtained किती पर्सेंट कमिशन होतं? 15%. आणि किती अमाऊंट होती? 4,500, म्हणजे 4,500च्या 15%. मग रेट ऑफ कमिशन दिलेलं होतं त्यांनी. रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 15%. किती कमिशन होईल मग? कमिशन इज इक्वल टू, याला जर सिम्प्लिफाय केलं, 0 कॅन्सल केलं, या दोघांचा प्रोडक्ट केलं तर काय मिळेल? 675 रुपीज. किती मिळेल? 675 रुपीज. Rafiq sold flowers worth rupees 15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. Find the amount received by Rafiq. तर त्याने कमिशन किती दिलं? आता सेलिंग प्राइस दिलेली आपल्याला. सेलिंग प्राइस किती दिलेली होती? 15,000. रेट ऑफ कमिशन दिलेलं आहे. एक रेट ऑफ कमिशन 4%. किती दिलेले? 4%. 4% म्हणजे
कसं लिहितो 4% आपण 4/100. अमाऊंट किती होती 15,000. याला सिम्प्लिफाय करून घ्या. 0 कॅन्सल झालं म्हणजेच काय मिळेल कमिशन किती मिळालं कमिशन इज इक्वल टू ₹600. 600 रुपये कमिशन मिळेल. त्यांनी काय म्हटलं तर रफिकला किती अमाऊंट मिळेल अमाऊंट रिसीव बाय रफिक. कसं काढणार सेलिंग प्राइस मायनस कमिशन. सेलिंग प्राइस किती होती 15,000 मायनस कमिशन 600. सबस्ट्रॅक्शन केला 14,400 रुपीज. लास्ट एक्झाम्पल अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9,200 रुपीज थ्रू an agent. The rate of commission was 2%. How much amount did they get agents? आता सेलिंग प्राइस काय झाली सेलिंग प्राइस इज इक्वल टू 9,200 रुपीज. रेट ऑफ कमिशन दिलेला आहे. रेट ऑफ कमिशन किती होतं 2%. आता कमिशन किती मिळालं बघू आपण. कमिशन गिवन दिलेलं किती दिलेले 2%. कितीमध्ये 9,200चं 2%. बरोबर आहे. मग कसं लिहितो आपण 2/100 इंटू 9,200. याला सिम्प्लिफाय केलं. या दोघांचा जर प्रोडक्ट केलं तर काय असेल 2 इंटू 92 आलं. याचा जर प्रोडक्ट केलं तर 184 रुपीज. काय मिळालं आपल्याला कमिशन. कमिशन इज इक्वल टू therefore the agent gets 184 रुपीज. एजंटला किती मिळतील मग 184 रुपीज.